तिकडे पुण्यातील आंबा महोत्सवात कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली आहे। विशेषतः कोकणातील देवगड हापूसला मोठ्या प्रमाणात मागणी आहे, कारण यंदा या हापूसला जीआय मानांकन मिळाल्यानं पुणेकरांना खात्रीशीर असा हा देवगड हापूस आंबा या आंबा महोत्सवात मिळतोय। 1 एप्रिल ते 31 मे 2025 पर्यंत हा आंबा महोत्सव चालणार आहे। फुलटेकडी परिसरातल्या 60 स्टॉलची उलाढाल 90 लाखांहून अधिकची आहे, तर इतर 4 ठिकाणाची एकूण विक्री ही कोट्यवधीचा आकडा पार करताना दिसते। या संदर्भात पणन महामंडळाचे देश विदेश व्यापाराचे प्रमुख सुहास काळे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी। मी आता फुलटेकडी मार्केट यार्ड मधल्या आंबा महोत्सवाच्या दरम्यान आहे। या ठिकाणी आपण ज्या पद्धतीने पाहू शकतो की इथे देवगडच्या आंब्याला जे काही जीआय टॅग मिळालाय याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे। खात्रीशीर आंबा इथे या आंबा महोत्सवात मिळत असल्यामुळे पुणेकर सध्या हाच आंबा घेण्यासाठी पसंती दाखवत आहेत। इथे ज्या पद्धतीने उलाढाल झालेली आहे त्याच्यामुळे नक्की ग्राहकांना इथे काय पसंत होते हे आपण पाहूयात। तुम्ही इथे आलात, हा जो आंबा घेतला म्हणजे तुम्हाला माहिती कुठून मिळाली, एकूणच आता आंबा घेताना तुम्हाला काय अनुभव? पेपरमध्ये वाचलं जीआय टॅगचं, आता इथं आलं मी माहिती घेतली त्या आंब्याला। आता इथे जसा नंबर दिलाय त्या नंबर ते मला त्यांनी डेमो दाखवला, त्या नंबरला आपण जर फोटो काढून पाठवला इकडून लगेच रिप्लाय येतो आपल्याला। नंतर त्यांनी सांगितलं की आता हा हिडन नंबर आहे त्यांचा, तो जर काढला स्टिकर काढले की त्याच्या मागचा नंबर ते टाकले, मग तिथं आपल्याला सगळी माहिती या कुठल्या शेतकऱ्याचं आहे, कुठल्या गावातला आहे, त्यांचे क्षेत्रफळ काय, सगळं त्यांची माहिती आलेली। त्यामुळे मला खात्री वाटली 2 पैसे जास्त केल्यावर मला क्वालिटी मिळते। याचं सगळं जे श्रेय आहे ते जातं ते म्हणजे कृषी पणन महामंडळ आणि जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ज्या पद्धतीने हा आंबा महोत्सव भरवला जातोय, तर त्या आंबा महोत्सवामध्ये आता किती उलाढाल झाली आहे एकूण आणि काय प्रतिसाद आहे? साधारणपणे आपण काल प्रसार माध्यमांनाही ही माहिती दिली आहे की कालपर्यंत साधारण 90 लाख रुपयाची आपण विक्री या माध्यमातून केलेली आहे। ग्राहकांचा अत्यंत चांगला प्रतिसाद आपल्याला मिळतो आहे आणि आपण जे काही एक्सटेन्सिव्ह जे काही आता मार्केटिंगच्या दृष्टीने आपण अजून अतिरिक्त लोकेशन लावलेली आहेत, तर तिथेही मगरपट्टा, खराडी या भागात सुद्धा आपल्याला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळतो आहे आणि शेतकरी सुद्धा याच्यामध्ये समाधानी आहेत। निश्चितच अनेक पुणेकरांच्या प्रतिक्रिया देखील आल्या की नक्की हे कुठे कुठे आहेत विक्रीचे ठिकाणं, कारण पुणेकरांना याविषयीची उत्सुकता आहे। साधारण आपण आता सीझन्स मॉलच्या शेजारी हडपसरला एक स्टॉल आहे, त्यानंतर झेन्सार IT कंपनीच्या शेजारी खराडीमध्ये एक स्टॉल आहे आणि गांधीभवन कोथरूड या 3 ठिकाणी आपले शेतकऱ्यांना आपण थेट विक्री करण्यासाठी आपल्याला स्टॉल उभारण्यात आले आहेत। तर अशा पद्धतीने जर आपल्याला आंबा घ्यायचा असेल या आंबा महोत्सवात तर ही ठिकाणं सांगितलीत, या ठिकाणी हा आंबा उपलब्ध आहे। विशेषतः जीआय टॅगिंग केल्यामुळे आपल्याला हा खात्रीशीर मिळणार आहे, त्याच्यामुळे पुणेकरांची पसंती सध्या या आंबा महोत्सवात आंबा खरेदी करण्याकडे आहे। अविनाश पवार, NDTV मराठी, पुणे।